अरे कोणत्याही शेतकऱ्याचा जर डिपू जळाला तर शेतकरी एकच म्हणते संतोष बांगरला फोन लावा. नाही, शेतकऱ्याला जर येत असाल, अरे त्या ज्या डिपून पाणी देऊन तुम्ही सोयाबीन काढेल त्या सोयाबीनला भाव नाही, त्या हळदीला भाव नाही, मारणाचे खताचे औषधाचे रेट वाढवून ठेवले आणि लाईनीने पाणी देऊन काय करणार शेतकरी? शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं कापसाला, सोयाबीनला, हळदीला भाव मिळत. साहेबाचा वारसा संतोष दादा पुढे न्यायले. मयूर भाऊ म्हणाले की शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, मग मुस्लिम मताची गरज काय? तेव्हा सन्माननीय जरांगे पाटलांनी आम्हाला कोणाला पाडायचं आणि कोणाला आणायचं हे आदेशित केलेलं आहे आणि सन्माननीय जरांगे पाटील जे सांगतील तेच आम्ही नक्की या ठिकाणी करणार आहेत. मराठा समाज किस्सा मराठा समाज महाविकास आघाडीच्या सोबत आहे. नेण्यासाठी आता जे सध्या जे उबाटा गटाचे जे उभं राहिलेले टारपे साहेब यांनी राजू भाऊला सोडायला नाही पाहिजे होतं, मग सोडून तुम्ही आलं भूमिका पाहिजे भूमिका. फक्त संविधानाची प्रक्रिया म्हणजे मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणे आहे, बाकी विजय निश्चित आहे. मशाल निवडून येणार आहे. 1956 पासून 1956 पासून बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीचं कंपाऊंडर फक्त संतोष दादा बांगरनंच बांधलं. आदिवासीचा पुतळा आणला, शिवाजी महाराजचा आणला, टिपू सुलतानचा काऊन नाही आणला? आम्हाला भी जागा द्या. हिंगोली टुडे हिंदी न्यूज़ चैनल में आपका स्वागत है। मैं मोहम्मद रफ़ीक और आज हम मौजूद हैं कलमनुरी शहर में, जहां हम जानेंगे कि यहाँ के लोगों की राय क्या है। जैसा कि आप जानते हैं कि विधानसभा चुनाव का रण संग्राम शुरू है और यहाँ पर कुल 19 उम्मीदवार चुनावी मैदान में हैं, जिनमें से 4 प्रमुख उम्मीदवार है, जिसमें महायुति की ओर से पूर्व विधायक संतोष बांगर जी है और महाविकास आघाड़ी की ओर से पूर्व विधायक डॉक्टर संतोष टारफे है और अपक्ष उम्मीदवार अजीत मगर है और वंचित बहुजन आघाड़ी की ओर से डॉक्टर दिलीप मस्के है। यहाँ पर कुछ पार्टी के कार्यकर्ता मौजूद है। आज हम उनका उत्साह भी देखते हैं और ये जानते हैं कि वो किस उम्मीदवार को आने वाले दिनों में अपने आमदार के रूप में देखना पसंद करते हैं। यहाँ पर कुछ कार्यकर्ता है, उनसे बात करते हैं। सर जी, अभी जो है तो कलमनुरी विधानसभा में जो उम्मीदवार मैदान में है, चुनावी मैदान में, जैसे कि आप हमें शिंदेगढ़ से दिख रहे हैं, तो आपको जो है तो क्या लगता है कि इस बार चुनाव में क्या होगा? चुनाव में कुछ नहीं, वन साइड आमदार संतोष बांगरी है, उनके काम है, इसलिए चुन के संतोष बांगरी आएंगे। जैसा कि विरोधक हमेशा ये आरोप लगा रहे हैं कि कलमनुरी विधानसभा के अंदर जो है तो विकास नहीं हुआ कुछ भी, तो इस बारे में आप क्या कहना है? विकास नहीं हुआ तो खेड़ो पाड़े क्या है, पूरे रास्ते हुए वाले हैं, लमानदेव का काम हुए वाला है, 90 कोटी का रास्ता हुए वाला है, यहाँ पे वाकोड़ी रास्ता 300 कोटी का टेंडर लगे वाला है, पंचायत समिति हुई वाली है और नगर पालिका में पूरे रास्ते हुए वाले हैं। वैसे कि आउंडा नगर पंचायत में पूरे काम हो गए हुए, वहाँ पे तो बड़े पानी का प्रश्न था, वो सॉल्व हुए वाला है, हर गांव में काम हुए वाले। इस बार इस चुनाव में जो तो जरांगे पाटिल का जो फैक्टर है, क्या वो जो यहाँ पे काम आएगा कुछ? जरांगे फैक्टर यहाँ पे नहीं काम आएगा, क्योंकि आमदार साहब ने लोगों के काम करे वाले हैं, इसलिए तो सब समाज और पूरा समाज, ऐसा कौन सा ही समाज नहीं, आमदार साहब ने वो लोगों के काम नहीं करे। आमदार साहब ने सब लोगों के काम करे वाले, सब समाज को साथ में लेके चले वाले, इसलिए यहाँ पे कलमनुरी विधानसभा में आमदार साहब चुन के आने वाले संतोष बांगर। ठीक है, यहाँ पर कुछ दूसरे पार्टी के कार्यकर्ता मौजूद है, उनसे भी बात करेंगे। जैसा कि अभी जो है तो आपने सुना कि जैसा कि आपकी तरफ से हमेशा ये आरोप लगता है कि जो है तो अभी के जो विधायक है उन्होंने जो है तो विकास काम कुछ भी नहीं हुआ कलमनुरी के अंदर, और ये इन्होंने बता रहे हैं कि हर गाँव में, हर खेड़े में कहीं जो है तो मंदिरों का विकास हुआ, कहीं रास्ते, नालियाँ, ये सब जो है तो विकास बता रहे हैं और इन विकास कामों के ऊपर ही संतोष बांगर की इस बार भी जीत पक्की है। या इस तरह का दावा जो है अभी आप सामने इन्होंने किया? कळमनुरी विधानसभा मतदारसंघातली सर्व सुजाण मतदार बंधू भगिनी आहे आणि त्याच्यामुळे अभ्यासपूर्ण सगळे आणि विचार करून करणारी, मतदान करणारी ही मंडळी आहे आणि त्याच्यामुळे सरळ आहे की या ठिकाणचं जे महाविकास आघाडीचे सन्माननीय डॉक्टर संतोषरावजी टारफे साहेब हे प्रचंड मताने निवडून येणार आहे। इथं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व तसेच महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष यांची प्रचंड मोठी ताकद आहे। 18 पगड जाती धर्मपंथाची सगळी इथं मतदार बंधू भगिनी आहेत आणि त्यांचा नुकतंच 15 हिंगोली लोकसभा मतदारसंघाने तशा प्रकारची पोचपावती सुद्धा दिलेली आहे आणि सगळ्या या कामाचा विचार जर करीत असताना 21,000ची लीड गेल्या लोकसभेला या ठिकाणी या विधानसभेने दिलेली आहे। सन्माननीय नागेश पाटील आष्टीकर साहेब निवडून आलेले आहेत। तर अशा या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना सध्या परिस्थितीमध्ये जर या विधानसभेचा जर अभ्यास केला तर ही 21,000ची जी लीड आहे
की आता दुपटीने म्हणजेच 42,000 मताची लीडकडे या ठिकाणी त्याची वाटचाल करते आहे. आणि दुसरी गोष्ट असं की या किन ठिकाणी मुद्दों के ऊपर चुनाव होगा? हाँ? किन या मुद्दों के ऊपर ठिकाणी चुनाव? शेतकरी बांधवाला नुकताच झालेला जे पीक विमा सगळ्या जिल्ह्यांना मिळालेला आहे ते आपल्याला मिळालेला नाही. दुसरी गोष्ट हे बघा, आम्ही बोलत असताना ज्यावेळेला तुम्ही बोलत होते त्यावेळेस आम्ही अजिबात तुमच्या बोलण्यामध्ये घोडा घातलेला नाही आणि म्हणून थोडंसं आपण ऐकून घ्यावं. दुसरी गोष्ट सध्याच्याला अतिवृष्टी जी झालेली आहे सध्याच्याला अतिवृष्टीमध्ये ज्यावेळेला लोकप्रतिनिधी जाऊन त्या पाण्यामध्ये ज्यावेळेस फोटो सेशन करतात तुम्ही, याचा अर्थ पाणी जास्त झालेलं आहे. पाणी जास्त झालेलं आहे, अतिवृष्टी जास्त झाली असेल तर निश्चितच आपला हिंगोली जिल्हा विशेषतः कळमनुरी विधानसभेतील या कयादू नदी पात्राच्या अवतीभोवतीचा सर्व परिसर पूर्ण जलमय झालेला आहे. तुम्ही फोटो सेशन जर काढले असतील त्या प्रकारची तशी गती जर दिली असेल तर तशा पद्धतीनं या ठिकाणी तशा प्रकारे तुम्ही कळमनुरी विधानसभेमध्ये सुद्धा तशा पद्धतीने अतिवृष्टीमध्ये शासनाच्या दरबारी जर तुमचं एवढं वजन असेल तर तुम्ही तशा पद्धतीने तुम्ही करून घ्यायला अभी जो लास्ट टाइम जो अपने पास बाढ़ जैसे हालात बन गए थे और बाढ़ जैसे हालात के अंदर विधायक बांगर के कुछ जो है तो वीडियो वायरल हुए थे, जहाँ उन्होंने खुद जो है तो नाव में बैठकर जो है तो लोगों की मदद करते हुए नजर आ रहे थे। लेकिन इससे पहले भी विरोधी जो आपके विरोधी है वो ये आरोप कर रहे थे कि विधायक बांगर फोटो सेशन कर रहे थे, जैसा इन्होंने भी कहा। बघा, जेव्हा मुसळधार पाऊस झालेला होता त्यावेळेस आमदार साहेबांना लोकांची मदत केली, हे पुऱ्या जगजाहीर सगळ्यांना बघितलेलं आहे. याच्यात पोसोशेचं वगैरे काही नाही की, कारण की जेव्हा ते काम करत असताना आता आपल्यासारखे जे सामान्य जनता असते ते व्हिडिओ काढत असतात. आमदार साहेबाचं काम करत होते. राहिला पीक विम्याचा, पीक इन्शुरन्स बोलत आहे तर 25% पीक विमा आमदार साहेबांनी तत्काळ मंजूर करून आणलेला आहे. फक्त लोकांच्या अकाउंटला आलेला नाही, पण 25% विमा भेटण्यासाठी आमदार साहेबांनी धडपड केलेली आहे. आणि आमदार साहेब कधी पण शेतकऱ्याच्या भल्यासाठी लढतात. मागच्या वेळेस बी पीक विमा जेव्हा कळमनुरी जिल्ह्याला, हिंगोली जिल्ह्याला भेटला नव्हता, आमदार साहेबांना सत्तेमध्ये राहून जेव्हा पीक विम्याचं ऑफिस फोडलं होतं, आमदार साहेब सत्याची बाजू मांडतात. त्याच्यामुळे या परिस्थितीमध्ये, या विधानसभेमध्ये संतोष दादाच काम करतात रात्रंदिवस. त्यामुळे जैसा कि अभी आपने कहा है कि जो है तो अभी संतोष दादा ने जो है तो ऑफिस फोड़ दिए थे, तो उन्होंने ये मुद्दे को लेकर विधानसभा में भी जा सकते थे ना? विधानसभा में गए, मुख्यमंत्री साहब को भी लेटर दिए, लेकिन एक कलेक्टर साहब ने वहाँ पे वो आने वाली बोलते, आने वाली कम दिखाई. कलेक्टर साहब को भी आमदार साहब ने धारे पे लिए थे. आमदार साहब किसान की तरफ से आए. चुनाव है वो जो है तो किन मुद्दों को लेकर होगा? जैसा कि शिंदे गुट के जो लोग हैं, शिंदे गुट के लोग ये दावा कर रहे हैं कि अभी जो है ये चुनाव हो रहे हैं ये जो तो विकास के मुद्दों के ऊपर हो रहे हैं और बांगर की ओर से जो तो विकास काम है जो तो बहुत हुई है. कळमनुरी मधलं जे निवडणूक आहे ही सगळ्यात पहिले इथलची निवडणूक जी आमचे मुद्दा आहे, इथे सगळ्यात पहिले इथला जातीवाद संपवला पाहिजे. या ठिकाणी असलेली दादागिरी जी चालू आहे ती दादागिरी संपवली पाहिजे. या ठिकाणी चालू असलेले जे काही अवैध धंदे आहेत ते अवैध धंदे संपवले पाहिजे. अवैध धंद्याच्या माध्यमातून या खेड्यापाड्यातील सगळ्या लोकांचं जीवन उद्ध्वस्त होत आहे, ते थांबवण्यासाठी ही आमची महाविकास आघाडीच्या माध्यमातून या मुद्द्यावर जोर देऊन आमचं हे इलेक्शन होणार आहे. आणि आम्हाला अशी आशा आहे की इथली जनता निश्चितच इथल्या मतदारसंघातील विकासांना सोबतच इथल्या मतदारसंघाला बेचिराख होण्यापासून, इथे वाढलेली दादागिरी रोखण्यासाठी, या ठिकाणी चाललेले अवैध धंदे थांबवण्यासाठी नक्कीच आमचा विजय महाविकास आघाडीचा या ठिकाणी होणार आहे. अभी ये आरोप उनका कहाँ तक सही है? हे बघा, अवैध धंदे वगैरे असे आमदार साहेबांचे वगैरे काही नाही. जवळपास कोणाचे जे धंदे आहे ते विरुद्ध पार्टीवाल्याचेच आहे. जेव्हा त्यांच्या धंद्यावर धाड पडते त्यांना माहिती आहे की आता आपल्याला आमदार साहेब प्रत्येकाची मदत करतात. आपण पण त्यांना फोन लावून, साहेब आमचं असं झालं, त्यावेळेला आमदार साहेब एक कार्यकर्ता गरिबाचं नुकसान होऊ नये म्हणून त्याला मदत करण्याचं काम करतात. तर ते धंदा थोडी आमदार साहेबाचा झाला. आमदार साहेबांनी त्यांची फक्त मदत केली. विरुद्ध पार्टीवाल्याचे धंदे आहे सगळे. आज दादासोबत 18 पगड जातीचे सगळे लोक आहेत. मुसलमान समाजाचा आहे, बौद्ध समाजाचा आहे, आदिवासी समाजाचे सगळे लोक आहेत. हे जातीवादी म्हणणारे विरोधी पक्षांना असा विषयच करावा नाही. कारण की दादा हे हाय, दवाखान्याला कोणती जात भेद धर्म हे कधलंच पाहिले नाही दादानं. आणि दादानं हे जे सर्व काम करतात ते दादा जे लोकांच्या परेशानी दूर करतात हे कसल्या प्रकारच्या स्वार्थासाठी करत नाहीत. हे दादा फक्त जनतेच्या सेवेसाठी करतात. हे सगळ्या जाती धर्माला घेऊन चालणार आहेत. आज उपासना केंद्र एवढं मोठं बौद्ध समाजात झालं, तिथं अहिल्यादेवीचं आपलं मंदिर झालं, तिथं छत्रपती शिवाजी महाराजचं बसवण्यात आलं. सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा हे आमचा नेता आहे संतोष दादा. त्यांनी जे काही त्या पुतळ्याचं राजकारण केलेलं आहे ते पुतळ्याचं राजकारण कुठलेही कायदेशीर केलेलं नाही. कोण्या पुतळ्याची परवानगी घेतलेली नाही. पुतळ्याचं राजकारण
राजकारण करून तुम्ही विविध जाती धर्माच्या लोकांना आकर्षित करू शकत नाही. तुम्ही पुतळ्यांच्या पेक्षा त्या महापुरुषांचे विचार अंमलात आणा आणि त्या महापुरुषांच्या विचाराचं राजकारण करा आणि त्या विचारावर तुमची विधानसभा लढवा, असं आमचं त्यांना म्हणणं आहे. आज आमच्या बिरसा मुंडाच्या जयंतीचं जरी या ठिकाणी बिरसा मुंडाचा पुतळा आणला असेल तरी त्या जागेचा अजून प्रश्न सुटलेला नाही. अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा बसवला असेल तरी ते अधिकृत त्या जागेची परवानगी घेतलेली नाही. बाकीचे सर्व पुतळे आज घरामध्ये बंद ठेवलेले आहेत. एवढं जर तुम्हाला असेल तर तुम्ही महापुरुषांचे विचारांचा रथ या मतदारसंघामध्ये चालवला पाहिजे. कसल्या प्रकारचा पुतळा वगैरे घरात कोठं ठेवलेला नाही. सध्या काम चालू आहे. नंतर तुम्हीच म्हणसाल हे पुतळा उन्हात ठेवला, इथं पक्षी हागला, इथं हे हागला, असा विरोध कसलाच करू नका. आतापर्यंत कोणत्या नेत्यानं कसलाच पुतळा जागा वगैरे घेतली नाही, बसू नाही. फक्त आमदार साहेब, एक आमदार साहेबांना हा समाजाला शब्द दिला, ते समाजाचा शब्द पूर्ण केला. तुम्हाला आता विरोध केल्याशिवाय काय राहिलंच नाही. याच्या अगोदर खूप आमदार आले, खूप खासदार आले, पण त्याने कोणतीच जागा घेतली नाही आणि कोणत्या समाजाला पुतळा घेऊन दिला नाही. उनका जो आरोप ये है कि भाई अभी तक जो है तो नहीं करे थे, इलेक्शन के मुंह के ऊपर ही कर रहे थे, उसको जो तो राजकारण दादाचा म्हणण्याचा प्रश्न इलेक्शनच्या ऐन टायमाला केला नाही. दादा जेव्हा आले तेव्हा दादानं हर समाजाला हे शब्द दिलता की मी हर जातीभावचा एक पुतळा इथं बसवणार, आणि ते दादाने शब्द पूर्ण केला. सन्माननीय जरांगे पाटलांनी आम्हाला कोणाला पाडायचं आणि कोणाला आणायचं हे आदेशित केलेलं आहे आणि सन्माननीय जरांगे पाटील जे सांगतील तेच आम्ही नक्की या ठिकाणी करणार आहे. मराठा समाज किस साथ है? मराठा समाज महाविकास आघाडीच्या सोबत आहे. जरांगे फैक्टर चलेगा ये गारंटी? बिलकुल चलेगा. जरांगे फॅक्टरी चलेगा. बघा, जरांगे पाटील हे आमचे दैवत आहे आणि जरांगे पाटलांना असा कोणताही आदेश दिलेला नाही की आम्ही निवडणूक लढवणार आणि कोणत्या निवडणुकीमध्ये आमचा हस्तक्षेप नाही. आम्ही कोणाला पाडणार नाही, आम्ही कोणाला आणणार नाही, असं आमचे जरांगे दादा पाटील आहे. आणि राहिला मुद्दा जरांगे फॅक्टर चालवण्याचा, फक्त महाविकास आघाडीवाले फक्त जरांगे फॅक्टरचा फायदा घेऊन काहीतरी आपल्याला मत आपल्या पत्रात घेता येतात का, या मुद्द्याचं राजकारण करत आहे. पण जरांगे दादा या मुद्द्यावर ठाम नाहीये. लोकसभा में म्हणणं आहे की मराठाला आरक्षण फक्त एकनाथ शिंदे साहेबच देऊ शकतात. त्याच्यामुळे शिंदे साहेबांसोबतच जरांगे दादा आहे. लोकसभा में जरांगे फैक्टर चला या नहीं चला? लोकसभा का मालूम नहीं, यहाँ पे संतोष दादा लोकसभा में थोड़ा बार चला, लेकिन विधानसभा में ऐसा कुछ नहीं है. मनोज दादा जरांगे ने विधानसभा में ऐसा कुछ नहीं बोले वाला है. का सपोर्ट नहीं और का गिराएंगे नहीं, का चुन के लाने नहीं. जो काम करेगा उसको चुन के लाओ. ठीक है. वाटत असेल की आमच्या सोबत नाही तर मग तुम्ही एवढ्या दिवसापासून जरांगे पाटलांना आंदोलनाला बसवलं, 13 महिन्यापासून ते लढताय, तुम्ही त्यांच्या प्रश्नावर मार्ग का नाही काढला? इकडे तुम्ही ओबीसी विरुद्ध मराठाच्या 2 जातीमध्ये तीर निर्माण करणारे आंदोलन उभे करून भांडणं केले. त्यानंतर आदिवासी समाजाच्या आरक्षणामध्येचा विषय घेऊन तुम्ही परत भांडणं लावता. तुम्ही कुठल्याही समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न का सोडवला नाही मग? आणि जर तुम्ही सोडवला असता तर मग आज तुम्हाला ही वेळ आलेली नसती. ये 2019 में जो चुनाव हुए थे उसमें लगभग जो तो ऐसे ही हालात थे. टारफे साहब भी थे, बांगर साहब भी थे और अजीत मगर भी थे. तो टारफे साहब जो तो नंबर 3 पर चले गए थे. फिर से जो तो संतोष टारफे को महाविकास आघाड़ी की ओर से उम्मीदवार बनाया गया है. ये जो तो नतीजे फिर किस तरह आएंगे? आपने वो नतीजों का परसेंटेज देखेंगे तो 39% बांगर साहब ने लिए थे, उसके बाद 31% अपने मगर साहब ने लिए थे और 27% टारफे साहब ने लिए थे. अगर मगर साहब और टारफे साहब के काउंट करें तो 58% के ऊपर था. और ये जाति का गणना, सबसे पहले तो हम हिंदुस्तानी है और अपने विधानसभा में मैं अक्सर अपन देखते हैं या लोकसभा से और विधानसभा में कि जाति वाइज इलेक्शन के बताते हैं, मुद्दे बताते हैं. मराठे इतने हैं, हिंदू इतने हैं, आदिवासी है, लेकिन जब मत मांगने की टाइम आती तो सब एक जगह करते. और रही बात विकास की बात, 1962 में फर्स्ट टाइम इलेक्शन हुआ था अपने. ये 15वां अपना तकरीबन 15वां आमदार का इलेक्शन, और 3 बार शिवसेना ने इसमें अपना झंडा गड़ाया, कांग्रेस ने 4 बार, कम्युनिस्ट पार्टी, सारी चीज़ें आई. मेरा सबसे पहले ये आज समझो हमारी पार्टी भी है, मैं कांग्रेस का एक प्रतिनिधि था, अभी एक कार्यकर्ता के तौर पर मैं पूछ रहा हूँ, और तो जो सत्ता में है उनसे भी पूछ रहा हूँ कि पिछले 5 सालों में आपने कार्यकर्ताओं के स्ट्रॉन्ग के अलावा विकास का, जैसा कि रोजगार के उपलब्ध कौन से ऑप्शन कराए? कलमदुरी में ठीक है आपने रोड कराया, हम आपका शुक्रिया अदा करते हैं. कलमदुरी में डिवाइडर बनाए क्योंकि फर्स्ट टाइम डिवाइडर. जब स्वर्गीय राजू सातों ने हॉस्पिटल लाए थे तो यहाँ पर कितने ऑपरेशन होते, ठीक है. आपने बांगर साहब का मैं एक तरह से फैन हो गया था क्योंकि उनका जो कार्यकर्ताओं को पकड़ने का जो नेचर है, लेकिन अब कार्यकर्ता उनका काम क्या है, जब उन्होंने टॉप लेवल पे है तो उनके सहारे से लोग क्या गलत धंधा कर रहे हैं, ये काम बॉस का रहता. तो बॉस ने ये चीज़ें देखना. और दूसरा जो विकास की बात है, अब
ये अगर एजुकेशन की बात करें या उस कुछ करें तो हाई क्वालिफाई भी लोग आए, लेकिन बांगर साहब के पास टीम हमको मालूम है कौन सी टीम काम कर रही है। तो मेरा मुद्दा खाली इनसे ये कि भाई विकास, आप बोल रहे हैं विकास बहुत हुआ, रोड़ा बने, रास्ते बने, जो हर चीज़ का एक तरतूज रहता है, हर चीज़ का एक फंड आता है जो होने वाला है। आपने सिविल हॉस्पिटल में क्या फैसिलिटी अवेलेबल करा के दी है, उसके अलावा MIDC में टोटल 25 प्लॉट है, इम्यूनिटी एरिया है, इतना सारा एरिया है, कौन सी कितने फैक्ट्रीज अपने कलमनुरी में आए, तो सारे मुद्दे हैं। तो मैं समझा जो बांगर साहब के और जो है उनसे ये पूछना चाहूँगा कि भाई आप विकास बोल रहे हैं, मैं आपसे खुश हूँ, आप लोग देख के हमें खुशी भी होती है कि कलमनुरी में जो लीडर जो तैयार होना, बांगर साहब ने लीडर तैयार करे, लेकिन विकास कितना तैयार करे। राजकारण या आपल्या याच्यात फक्त अभी तक जो चुनाव का जो माहौल है, अभी फिलहाल में आप जो सत्ताधारी पार्टी हो या फिर विपक्षी पार्टी हो, ये राजकारण जो तो जात पात के ऊपर ही हो रहा है। ते सर म्हणले ते बरोबर आहे. इलेक्शनच्या टायमाला जातीपातीचं राजकारण केल्या जाते. साहेब बी आणि सगळेजण जे साहेबाचं जे जातीवरचं जे प्रेम आहे, साहेब स्वतः म्हणतात मी या जातीचा आहोत, मी त्या जातीचा आहोत. त्याच्यानंतर सरनं जे दवाखान्याचा मुद्दा मांडला, इथं सध्या डिलिव्हरी, त्यानंतर अपेंडिक्स, हार्निया याच्यासारखे ऑपरेशन व्हायले. त्याच्यामुळेच आणि जे ते म्हणाले गलत कामाला जे लागले तर याच्या आधी नव्हते. म्हणजे आता कोणाचं पण असू द्या, विरोधी पक्षाचं पण राहू द्या किंवा आमचं पण राहू द्या, जर समजा कोण पण साहेबाला बोलायला, साहेब त्याला प्रति सांगतात बुवा असं असं आहे, याचं काम करून द्या. जिस तरह लोकसभा में जिस तरह के इलेक्शन हुए थे, इलेक्शन के अंदर एक तरह से मुस्लिम समाज पूरी तरीके से जो है तो महाविकास आघाड़ी के साथ है। इस बार भी क्या जो है तो मुस्लिम समाज महाविकास आघाड़ी के साथ इस बार भी जो है सो मुस्लिम समाज पूरा जो है सो महाआघाड़ी के साथ रहेगा। उसके साथ जो है सो राष्ट्रवादी कांग्रेस, पवार गट, तुम्हारे कांग्रेस में और जो है सो शिवसेना उद्धव गट, ये महाविकास आघाड़ी के साथ ही रहेंगे। क्यों तो अपन ने देखे खासदार के टाइम में भी यानी कि इधर उधर सब तरफ भागे लोग, लेकिन लास्ट में महाविकास आघाड़ी का जो है सो कलीमनुरी में लीड दी। और इंशाल्लाह जो है सो यानी कि हमारे हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के नाम में जो गुस्ताखी करा, उसके साथ मुस्लिम समाज नहीं रहने वाला, ये बात पक्की है। ये बाकी जाने वाले आने वाले, ये तो पूरा समाज एक साथ थोड़ी रहता, 10% 5% लोग तो इधर उधर जाने वाले रहते। यहाँ पर दूसरे भी लोग हैं यहाँ पर चुनावी माहौल जब भी आता है तो हर सियासी पार्टी आकर कहती है कि मुस्लिम समाज हमारे तरफ से है, हमारे तरफ से है तो हमारे तरफ। तो एक बात मैं यहाँ पर क्लियर करना चाहता हूँ कि मुस्लिम समाज किसी की जागीर नहीं है, और मुस्लिम समाज को आज इतनी सोच आ चुकी है, उसमें भी एजुकेटेड तबका आ चुका है, और जो भी समझो कौम के बारे में जो गुस्ताखी हो रही है, रामगिरी महाराज जिस तरह से अपना वक्तव्य दिया और उसे मुख्यमंत्री साहब ने समर्थन दिया, तो उस समर्थन का भी हम विरोध करते हैं और वो बात हमारे ध्यान में है। और आज भी जो है वक्फ की एक जो बात है, उसके बाद ट्रेनों में मुसलमानों पर हमला हो रहा है, और अपने एजुकेशन की बात की तो आज देखो कलमनुरी के विकास के तहत, कलमनुरी इतना पुराना तहसील है, तो 1962 से लेकर आज तक यहाँ पर MBBS कॉलेज नहीं है। और विकास की बात की जाए तो आप बस स्टैंड का नज़ारा देख सकते हैं कि बस स्टैंड तक नहीं बना हुआ है। और उसी के साथ सिविल हॉस्पिटल की बात करें तो स्वर्गीय राजीव जी सातो साहब ने उप जिला रुग्णालय की यहाँ पर मंजूरी लाए थे, और उप जिला रुग्णालय में आज गायनिक कितने हैं, मैं ये सभी सियासी दलों से पूछना चाहता हूँ कि गायनिक डॉक्टर कितने हैं, बाकी अपने MD कितने हैं, और फिजिशियन कितने हैं, और सर्जन कितने हैं, जो कि आज के मुस्लिम और कलमनुरी के युवाओं को काम करने के लिए भी पूना मुंबई जाना पड़ रहा है, और दवाखानों के लिए भी मुंबई पूना के जैसे शहरों के लिए जाना पड़ रहा है। इसमें से उम्मीदवार कौन सा है पसंद का? उम्मीदवार हम पसंद का नहीं कह सकते। मुस्लिम समाज आज एक्टिव हो चुका है और सबको पता है कि किसे मतदान करना है और अपने फेवर में कौन है, और आने वाले वक्त में मुस्लिम समाज के लिए जो बेहतर रहेगा उसके लिए हम काम करेंगे। और जो भी समझो मुस्लिमों पर जो अत्याचार हो रहे हैं उससे जो हमको समर्थन करेंगे, अत्याचार के लिए बचाएंगा, तो उनके लिए हम बिंदास आगे आकर काम करेंगे। क्या है तुमसे? मुस्लिम समाज का ऐसा है, जो साथ में बांगर साहब ने जो दवाखानों के काम करे, जो कलमनुर से लेके मुंबई तक, दवाखाने में गायने कितने ना पड़े? 1 मिनट सुनो ना, जो कलमनुर से लेके मुंबई तक जो ऑपरेशन, नांदेड़ में ऑपरेशन, जो मुस्लिम समाज उनके पास जा रहा, जो ऑपरेशन बड़े बड़े 10-10 लाख 5-5 लाख 8-8 लाख के जो ऑपरेशन के जो पैसे जो आमदार साहब कर रहे, तो वो हिसाब से मुस्लिम आमदार साहब के संगत है। ठीक, मुस्लिम आमदार साहब के साथ है।
और कौन है यहाँ पर? मी असं म्हणतो की संतोष बांगर याला जातपात कोणाचीही नाही. ते जे माणूस मायापाशी आला ते म्हणते मुहा, असा म्हणत नाही की मी या जातीचा हा त्या जातीचं याचं काम करणार नाही. त्या भावाचं म्हणणं असं आहे की मी कोणाला मतदान मला करा किंवा न करा, मी त्याचं काम केव्हा बी छाती ठोकून सांगतो. गावकऱ्याचा सरपंच आहे अपना तर आमदार म्हणून कोणाला पाहणार तुम्ही? संतोष बांगरला. बस नाही करत. पसंतचे उमेदवार महाविकास आघाडी. महाविकास आघाडी. महाविकास आघाडीचे उमेदवार कोण आहे? महाविकास आघाडीकडून उमेदवार कोण आहे? टारफे साहेब. टारफे साहेब. कळमनुरी तालुक्यामध्ये तर नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच आमदार असा आहे, संतोष बांगर, जे की ते सर्वसामान्यांचे काम करू शकतात. कोणताही आमदार काम करू शकत नाही. स्वर्गस्थ राजू सातवचे बी आम्ही काम बघितलेत, आमदार संतोष टारफेचे बघितलेत. विरोधक म्हणत काय केलं टारफे साहेबांनी काय केलं? 5 वर्षात टारफे साहेबांनी कुठं नाली केली का दाखवा, कुठं नाली केली का रोड केला का दाखवा ना. ते दिसले नाहीत. कधी बी आमदार कसा असा, तुम्ही जर गाडी जात असाल तर आमदार मोबाईल पाहत नसते. आता खाली संतोष आमदार असा पाहिजे, हजीर राहतात. हजीर जनतेसाठी असा आमदार पाहिजे. टारफे साहेबाच्या काळात देखील अनेक विकास कामं झालेले आहे. आदिवासी विकास विभाग स्वतंत्र इमारत त्या ठिकाणी उपस्थित बांधलेली आहे. सरकारी दवाखाने बांधलेले आहेत, CRP कॅम्प बांधलेला आहे. मोठमोठ्या विकासाचे काम केले, परंतु विकासाच्या कामात मुद्देदार आपले कार्यकर्ते बनून टक्केवारी खाऊन त्याचा सगळ्या समाजात दिखावा करण्याचं काम मात्र टारफे साहेबांना सातव साहेबांनी केलेलं नाही. आणि म्हणून सगळे तहसीलचं इथलं कार्यालय बांधलं, इथला दवाखाना बांधला, इथल्या आरोग्य विभागासाठी सरकारी क्वार्टर बांधलेले आहेत, मोठमोठं कामं केलं. परंतु आमदारांचं हे काम करण्याचं कर्तव्य असते. केलेल्या कामाचा दिखावा करायची गरज लोकांना नसली पाहिजे. या कळमनुरी शहराला एकमेव जिल्हा परिषदचं मैदान आहे आणि ते मैदान, त्या मैदानावर सर्व सामाजिक धार्मिक सर्वच त्या ठिकाणी कार्यक्रम त्या ठिकाणी होतात. परंतु आणि खेळाडू, आणि विशेष म्हणजे काय, आपलं बरेच जण लोक म्हणतात की आपले कळमनुरीचे खेळाडू काय आंतरराष्ट्रीय होणार आहेत का, राष्ट्रीय होणार आहेत का. अरे पण त्या मैदानावर जाण्यासाठी काही कुठलं तरी मैदान लागेल ना. परंतु ते मैदान सुद्धा त्या ठिकाणी सिमेंटचं जंगल उभं करण्याचं काम चालू आहे. सध्याच्याला सांगायचं तात्पर्य एकच, जर कुठलंच काम त्या ठिकाणी होणार नसेल, म्हणजेच खेळाच्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांचं मुलांचं जर आरोग्य त्या ठिकाणी जर आपल्याला सांभाळून ठेवता येत नसेल, तर येणाऱ्या पिढीने नेमकं खेळायचं काय, दुसरा कोणता खेळ खेळायचा, इंडोर कुठला खेळ आहे का. म्हणजे सांगायचं तात्पर्य एकच, जिल्हा परिषदचं मैदान या ठिकाणी गिळकृत करण्याचं काम कंत्राटदाराच्या माध्यमातून विकास म्हणाले, तिथं विकास व्हायला त्या ग्राउंडला म्हणजे फक्त विरोधच करायचा, दुसरं काय करायचं नाही. चांगल्या कामाला विरोध, लोकांच्या हेल्थसाठी जिम बनवली. कलमनुरी में सिर्फ एक ही ग्राउंड था खेलने के लिए, बड़ा ग्राउंड. उसके अलावा दूसरा ग्राउंड कळमनुरीचा ग्राउंड कोणत्याच प्रकारचा डाणार नाही, कोणत्याचा तुटला नाही. आपल्या इंटरनॅशनल ग्राउंड आपल्या कळमनुरी शहरात सगळ्या प्रकारचे सगळ्या प्रकारचे आतेताईपणाने काहीच होत नसतात काही गोष्टी. आतेताईपणा ज्या आरडाओरडा कसा आहे बघा, काम थोडंफार जरा लोकप्रतिनिधी म्हणून केलं जरी असलं, परंतु जे कार्यकर्ते आहेत ना, आतेताईपणामुळे जे काही काम केलेलं असेल ते सगळं शून्य व्हायला काही वेळ लागत नाही. आणि म्हणून या कळमनुरी विधानसभेतील लोक जे आहेत ना, फार शांततेने आणि संयमाने त्याचं उत्तर आतापर्यंत देत आलेले आहेत. या ठिकाणी जे स्वर्गीय राजूभाऊ सातव, कैलासवासी विठ्ठलराव नाईक साहेब, कैलासवासी मारुतराव शिंदे साहेब यांच्या विचारांचा आणि कार्यकर्तृत्वाचा फार मोठा या ठिकाणी वारसा लाभलेला आहे. तो वारसा पुढे घेऊन जायचा आहे. सन्मान्य डॉक्टर संतोषरावजी टारफे साहेब यांच्यामध्ये आहे. आणि तुम्हाला सांगतो, फक्त 20 तारखेची 20 तारखेची फक्त संविधानाची प्रक्रिया म्हणजे मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणे आहे. बाकी विजय निश्चित आहे. मशाल निवडून आता आमचे मित्र काय म्हणले, वारसा आपल्याला पुढे न्यायचा राजूभाऊचा वारसा पुढे नेण्यासाठी आता जे सध्याचे उबाटा गटाचे जे उभं राहिलेले टारफे साहेब यांनी राजू भाऊला सोडायला नाही पाहिजे होतं. मग सोडून तुम्ही अलग भूमिका. आणि दुसरी गोष्ट, दुसरे मित्र म्हणले की काम केलेले शून्य व्हायला 1 मिनिट बी लागत नाही. आता याच्या अगोदरचे जे आमदार आहेत त्याने तर शून्य काम केलं, जे काम केले ते पिढ्यानपिढी राहणारे काम केले. हॅलो, बोला. कारण मी एक शेतकरी शेतकरी आणि याचं सगळं काय चाललं कळमनुरी बोलायचं. अरे कोणताही शेतकऱ्याचा जर डिपू जळाला तर शेतकरी एकच म्हणतोय, संतोष बांगरला फोन लावा.
नाही, शेतकऱ्याला जर येत असाल, अरे त्या ज्या डिपून पाणी देऊन तुम्ही सोयाबीन काढेल त्या सोयाबीनला भाव नाही, त्या हळदीला भाव नाही, मारणाचे खताचे औषधाचे रेट वाढवून ठेवले आणि लाईनीने पाणी देऊन काय करणार शेतकरी? शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं कापसाला, सोयाबीनला, हळदीला भाव मिळाला पाहिजे. लाईन घेऊन तुमचा कापूस कोण घेणार नाही? जेव्हा 7,000 तेव्हा लई म्हणजे भाव आलता म्हणून कमी झाला की भाव कराने. सन्माननीय माझ्या मित्राला मी एकच सांगू इच्छितो की सन्माननीय आमदार साहेबांनी उद्धव साहेबांना का सोडलं? महाराष्ट्रातला पहिलं तिकीट हे सन्माननीय उद्धव साहेबांना बांगर साहेबांना दिलं होतं. त्यांनी गद्दारी केली नाही का? आणि तुम्ही आम्हाला गद्दारीची भाषा करता. जो आरोप आपने डालमे साहब पे लगाए थे, जो आरोप आपने डालमे साहब पे लगाए थे, वही आरोप जो है तो आपके ऊपर भी आ गया. ऐका, आता जसे आता मित्र आता आम्हाला म्हणले, बाळासाहेबांना काय सांगितलं होतं? मी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही. मग त्या उद्धव साहेबांना काऊन काँग्रेस होऊ दिली? शिवसेनेसोबत राहिले. बाळासाहेब आता वारसा संतोष दादा पुढे राहिले. मयूर भाऊ म्हणाले की शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही. मग मुस्लिम मताची गरज काय? तेव्हा काँग्रेस तर नाही, मुस्लिम आले गाली कामं करण त्याला वोट देणार आहे. मग कोणताही सन्माननीय आमदार साहेबांना मुस्लिमाची मतं आम्हाला लागत नाहीत असं स्पष्ट सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना विरोधक फक्त तेच म्हणणार, ते इथला विषय नाही. आतापर्यंत मुस्लिम समाजचे विरोधी पक्षाने किती काम केले आणि आमदार साहेबांचं तर सांगायची जरूरत नाही. काय म्हणाले ते मुसलमान बांगरचे वोट नाही मध्ये म्हणाले. गल्लीमध्ये का आले मग? ते मुसलमानाचे ते लोक आहे, ते 2 नंबरचे लोक चालले तिकडे. काम काय केले? काय केले? तुम्ही म्हणले मुसलमानाच्या इकडे आले बांगाकर, तो कोणते लोक आले? जे कामा करायला ते चालले ना, ते कामा करायला 2 नंबरचे ते चालले. एक स्टेटमेंट आया था लोकसभा के टाइम पे कि मेरे को जो है तो मुस्लिम मतों की गरज नहीं है. इसके बारे में आप जो है तो एक मुस्लिम जो है तो कार्यकर्ता संतोष दादा बांगर की, इसके बारे में आपको क्या बोलना है? मेरा ये बोलना है कि सबसे पहले जो पूरा वीडियो है वो पूरा वीडियो बताओ. अच्छा, वो वीडियो को आपने एडिट करके डाला. वो वीडियो ऐसा है कि जो हिंदुस्तान में रह के पाकिस्तान की गाएंगा वैसे मुसलमानों की मुझे जरूरत नहीं है. आपका ये बोलना. आप वो जो वीडियो पहले पूरा देखो, उसके बाद में आप बोलो. मैं भी मुस्लिम हूँ, मैं भी साहब के साथ हूँ, मेरे को मालूम साहब का काम कैसा है. वहाँ जात पात कुछ नहीं है. जैसे जो कि उनके दिल अपन जा रहे थे यहाँ पर आपको क्या लगता है ऐसे कुछ मुस्लिम है जो हिंदुस्तान में रह के पाकिस्तान में आते, तो फिर ये ऐसा स्टेटमेंट देने है, ऐसे बहुत जगह ऐसा होता है जहाँ पर अपने हिंदुस्तान में कि भाई पटाखे फूटते हैं. ये अपने एरिया में बताओ. एरिया में नहीं, उन्होंने हिंदुस्तान की बात करें ना, एरिया बोले, जिले की बात करें साहब ने. आमदार साहब ने जो है तो इलेक्शन के टाइम पे जिले का नाम लिए कोई, हिंदुस्तान की बात करें ना, तो मैं आपको हिंदुस्तान का ही बोल रहा कि हिंदुस्तान में ऐसा होता है. और स्टेट में यहाँ का नहीं भी था वो. और स्टेटमेंट किसी के जिले का नहीं था. और दादा के पास पाकिस्तानचा विषयच येत नाही. इथला मुस्लिम धर्मीय हा प्रत्येक मुस्लिम धर्मीय इथं 5 वेळेला या मातीशी या ठिकाणी तो नतमस्तक होऊन या ठिकाणी नमाज अदा करत असतो. आणि म्हणून या देशाचा देशभक्त आहे तो खऱ्या अर्थाने. तो इथला मूळ निवासी आहे आणि म्हणून तशा प्रकारचं त्यांच्याबद्दल कशाही प्रकारचं वक्तव्य करता येणार नाही. आणि म्हणून इथल्या मुस्लिमाबद्दलचं वादग्रस्त वक्तव्य आणि इथल्या मुस्लिम धर्मियाबद्दलचं इथं बघा, आम्ही बोलत असताना तुमच्यामध्ये बोलत नव्हतो. येथील मुस्लिम धर्मियाबद्दल अजिबात तुम्हाला कोणावरही शंका घेण्याचं कारण नाही. सगळे लोक इथं जन्म घेतलेला आहे, इथं त्यांनी जन्म घेतलेला आहे. दोनों बोलो. त्यांचा जन्म ज्या पद्धतीनं त्यांना वाटते की आमच्या सोबत मुस्लिम समाज आहे, मुस्लिम बांधव आहेत. तुम्ही वसमत मध्ये म्हणले की आम्हाला मुस्लिम समाजाचं मतदान लागत नाही आणि तुम्ही म्हणता की आमच्या सोबत मुस्लिम समाज आहे. तर मग जशी तुम्ही इथून कावड यात्रा काढता तशी हीच एक यात्रा काढायला पाहिजे साहेबांना. जशी तुम्ही कावड यात्रा काढता वैसी एखादी ईद की अशी यात्रा काढो बोल के जो तुम्हारे विरोध का बोले. मी काय म्हणलो, कावड़ यात्रा की जो बात करे सर ने मुस्लिम समाज के काटना चाहिए, तो फिर उद्धव साहब ने एक भी टिकट क्यों नहीं दिए मुस्लिम समाज को? इतना उनको मुस्लिम समाज का वो है ना. त्यांच्या आमचे महाविकास आघाडी 3 पक्षाचे अगोदरपासूनचे सगळे उमेदवार आहेत. त्या पक्षाच्या त्या मतदारसंघाचा अभ्यास करून सगळ्या कार्यकर्त्यांना विचारात घेऊन केलेला आहे. आणि जरी काय असं वाटत असेल की मुस्लिम समाजाला एक जरी दिलं नसेल तरी मुस्लिम समाज आमच्या सोबत आहे, त्याच्या कुठे भावना दुखवलेल्या नाही. टिकट किसको दी? मुंबई में एक टिकट दिए.
पहिली गोष्ट या विरोधी पक्षामध्ये निष्ठावान हा शब्द खूप वापरतात. मग या ऑलरेडी निष्ठावान जे कार्यकर्ते होते त्याची निष्ठा कुठे गेली आता? तुम्ही हे सोडून गेले, मग निष्ठा कुठे गेली? आणि दुसरी गोष्ट, जे कावड यात्रा काढली तर दादाने हर प्रकारची यात्रा काढली. जसं आमचा जेबीमचा आहे, इथून तिथं पार्टी मोड पर्यंत स्वतः 8 किलोमीटर दादा चालले. स्वतः हे कोणीच नाही दादा. गाड्यानं बसून तुम्ही फिरता, दुसरं काय ते तुम्हाला? गाड्यानं बसून फिरता. गेल्या 2014 मध्ये टारफे साहेबांना बौद्ध समाजासाठी काय काम केलं मला दाखवून द्या तुम्ही. कोणत्या समाजासाठी एक तरी काम दाखवतो का? आज 1956 पासून 1956 पासून बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीचं कंपाऊंडर फक्त संत दादा बांगरनंच बांधलं. पण जेव्हा हे म्हणतायत की टारफे साहेब जेव्हा होते तेव्हा बीजेपीची सरकार होती आणि इथल्या आमच्या मतदारसंघातले अनेक लोक भीमा कोरेगावला गेले होते, तेव्हा तुमची सरकार असताना दगड कोणी मारले? दगड कोण मारले? ऐका, जिल्ह्यामध्ये नाही तर भारतामध्ये भीमा कोरेगाव जयंतीला परमिशन देणार एकमेव संत दादाच आहे. कळमनुरीमध्ये भीमा कोरेगाव जयंतीला मानवणार आम्ही केले आणि तुम्ही तुम्ही दुसरे काय केले? तुम्हाला वाटलं आमच्यावर गुन्हे दाखल होईल. आज त्या बोन म्हणी या बौद्ध समाजाचा हा संतोष बांगर आहे, भीमा कोरेगाव जयंती मी काढतो म्हणलं. ठीक आहे, जयंतीचा विषय नाही हे लक्षात घ्या. मग आता डीजे लावला, मिरवणूक काढली, बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा लावली, विषय संपला का? आणि मग दुसरं, मग तुम्ही त्या ठिकाणी भीमा कोरेगावला गेल्यानंतर तुम्ही दगड मारता का? म्हणजे सांगायचं तात्पर्य का तुम्ही एकीकडे जखमा करणार आहात? जरंगे पाटलाच्या आंदोलनावर जखमा केलेल्या आहेत, प्रचंड आया बहिणीवरती दगड हल्ला झालेला आहे. या सगळ्या गोष्टी या ठिकाणी महाराष्ट्र कदापि विसरणार नाही, बौद्ध समाज विसरणार नाही, मराठा समाज विसरणार नाही. एवढंच काय, जागोजागी ज्या वेळेला या ठिकाणी मुस्लिम बांधवांवर कळमनुरी विधानसभामध्ये दादानं कळमनुरी तुम्ही इकडचं तिकडचं उकळून काढू नका. कळमनुरी विधानसभामध्ये दादानं जे समाजासाठी केलं ते सांगा. अभी शेतकऱ्याचा मित्र बोलणार आहे आता. मी शेतकरी मित्र अजित मगर त्यांचे कट्टर समर्थक शेख जावेद तुम्हाला बोलत आहे. बघा जाबेर, ऐकून घ्या तुम्ही. आता आमच्या जवळ 2 विरोधी पक्ष हे लोक इथं उभे आहेत, पण सगळे आमचे मित्रच आहे. पण मला एक सांगायचे, हे दोघं लोकांना संधी भेटले 5-5 वर्ष. आता ह्या वर्षी आमचे शेतकरी मित्र अजित मगर याला संधी भेटावा आणि मग तुम्ही विकास पहा, काय विकास होते काय नाही तुम्हाला दाखव मी विकास. जेव्हा शेतकऱ्याचं दिल्लीमध्ये आंदोलन चालू होतं, शेतकऱ्याच्या विरोधात पारित केलेले कायदे रद्द करण्यासाठी, तेव्हा तुमचा शेतकरी मित्र कुठे गेला होता? शेतकऱ्यांचे भरपूर आम्ही काम केलेले आहे. शेतकऱ्यांचे काळे कायदे रद्द करण्यासाठी शेतकरी दगड खात होते, तेव्हा शेतकरी मित्र कुठे होता? आम्ही शेतकऱ्याचे बरेच आम्ही काम केलेले आहे. हे लक्षात घ्या, अजित भाऊ मगर यांचा एक लक्षात घ्या. आज हम जिस तरह से यहाँ पर चुनावी मुद्दों के ऊपर चर्चा करने के लिए निकले थे, आप सबने भी गौर किया कि अलग अलग बातों के ऊपर डिस्कस हुई, सत्ताधारियों ने भी बात की, विरोधियों ने भी जो है तो बात की, लेकिन आपने एक बात के ऊपर गौर नहीं किया कि इसमें सबसे कम जो बातें थी वो विकास की बातें थी. विकास को छोड़कर बाकी सब बातें करने को सब पक्ष तैयार रहते हैं, लेकिन जो है तो विकास के मुद्दों के ऊपर जब बोलने की बात आती है तो सबसे कम बोला जाता है. तो हम जो जितने भी जो एक मतदार है, मैं उनसे गुजारिश करूंगा कि कम से कम जो है तो ऐसे उम्मीदवारों का सपोर्ट करें जो है तो विकास के मुद्दों के ऊपर जो है तो राजनीति करता हो. यहाँ पर सब मानना तो सबका यही है कि हर कोई यही कहता है कि भाई हम विकास के मुद्दों के ऊपर काम करते हैं, लेकिन जनता सब जानती है, जनता सब देखती है. तो आप जो है तो आपका बहुत बहुत शुक्रिया, आप जो है तो हमारे कार्यक्रम में आए. अब हम जो है तो जनता से जानेंगे कि भाई जनता की राय क्या है, कौन सा है और क्यों है. देखो, इससे पहले हमने टारफे साहब को चुन के दिए थे तो उन्होंने बिल्कुल कोई काम नहीं करे, और अभी भी हमको कोई आमदार पसंद नहीं है. इसकी वजह से हमने युवा कार्यकर्ता को चुने और हम युवा कार्यकर्ता के साथ में हैं. किसके साथ में? बिट्टू हम युवा में उनके संगत रहेंगे और उनको इंशाल्लाह चुन के लाने की कोशिश करेंगे. बाकी जो आमदार है, हमको कोई आमदार पसंद नहीं, बिल्कुल नापसंद है हमारे. कौन से है आपके मुद्दे है बेकारी के, कलमनुरी का डेवलपमेंट कुछ भी नहीं है, सिर्फ बेकारी है. यहाँ से जाके बाहर गाँव में कमाना और यहाँ लाके खाना, उसके अलावा कुछ भी नहीं है. कलमनुरी के अंदर बेकारी है, उसके अलावा कुछ भी नहीं. अब संतोष टारफे जब आए थे तो उन्होंने क्या करे? कुछ भी नहीं करे. फिर हमारे से उम्मीद रख रहे उन्होंने कि भाई चुन के लाओ, मैं ये कर लूँगा, मैं वो कर लूँगा. किसका इलाज करे उन्होंने डॉक्टर है ना, डॉक्टर होने के बाद में भी उन्होंने किसका इलाज नहीं करे. देख लिया हमने चुन के, हमको दोनों भी आमदार पसंद नहीं. हमारा युवा कार्यकर्ता आमदार बिट्टू रहेगा बस, उसके अलावा कोई नहीं. युवा कार्यकर्ता
विधानसभा मतदार संघ में चुनावी रणसंग्राम पूरे जोरों से शुरू है। वंचित बहुजन आघाड़ी भी इस बार पूरी ताकत से मैदान में है। पिछले बार थोड़े से चूक गए थे आप, इस बार नतीजे क्या आएंगे? हे बघा, कळमनुरी विधानसभेचे उमेदवार वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर दिलीप मस्के नाईक साहेब हे कळमनुरी विधानसभेला अधिकृत म्हणून उमेदवारी दिलेले आहेत. त्यांची उमेदवारी जाहीर झाल्याच्या नंतर इथले उभाटाचे संतोष टारफे असतील, अपक्ष अजित मगर असतील, शिंदे गटाचे संतोषरावजी वांगर असतील, या सगळ्या तिन्ही विधानसभेच्या उमेदवारांचे धाबे धन आणलेले आहेत. 2019ला आम्ही या 1 नंबरचे जे संतोष टारफे होते ते करंडचे आमदार होते, त्यांना आम्ही 3 नंबरला टाकलं आणि आमची विधानसभेची उमेदवारी जे बैमान आमच्या सोबत झाले, जे सध्या अपक्ष म्हणून अजित मगर आहेत, ते बैमान म्हणून जे आता उभे आहेत ते 2 नंबरला होते. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीची ताकद आम्ही 2019 मध्ये दाखवलेली आहे, दोन्ही लोकसभेच्या इलेक्शनमध्ये दाखवलेली आहे. आणि यावेळेस आमचा जो अजेंडा आहे कळमनुरी विधानसभेचा, या तिन्ही लोकांना तर आम्ही गृहीतच पकडत नाहीये. आमची फाईट संतोष बांगर सोबत पण नाहीये, आमची फाईट राहिलेले संतोष टारफे सोबत पण नाहीये, आमची फाईट अपक्ष अजित मगर आणि वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर दिलीप मस्के नाईक उमेदवार यांच्यासोबत आमची फाईट होईल. मागच्या 10 वर्षात कळमनुरी विधानसभेत विकास झाला की नाही झाला तुमच्या हिशोबाने? 10 वर्षामध्ये साधे हे वाकोडी असेल, सालेगावचा पूल असेल, त्यानंतर कोंडूरडिग्रजचा रस्ता असेल, आखाडा बाळापूर असेल, त्यानंतर तोंडापूरचा रस्ता असेल, अनेक असे सर्कल आहेत, खेडे आहेत जिथं दलित वस्ती वाकोडीमध्ये जर आपण गेला तर दलित वस्ती आजही तिथे अंधारामध्ये आहे. आणि अनेक असे खेडे आहेत त्यांना रोड नाल्या फक्त याच्यावरती हे म्हणतात. यांनी आमच्या उमेदवार मस्के साहेबांनी प्रश्न उपस्थित केलता, फक्त रोड खोदून रोड केले. विकास झाला कोणता मला सांगा? संतोष टारफे असतील का संतोष बांगर असतील, या 10 वर्षामध्ये कोणता असं युवकांना रोजगार भेटावा, शेतकऱ्यांच्या पाण्याचं उत्पन्न होऊन त्यांचं शेतमालाचा हमीभाव वाढावा, त्यानंतर आरोग्य खात्यामध्ये सरकारी सिव्हिल हॉस्पिटल असेल का GNMचं ह्या कॉलेज असेल, आरोग्याचे कोणते प्रश्न सोडवलेले आहेत? आमदार संतोष बांगर फक्त ते कोणत्या तरी पेशंटला घ्यायचं, पेशंटचा व्हिडिओ टाकायचा, अहो तो गरीब आहे, त्याची मजबुरी आहे, तुम्ही त्याच्यावर 500-500च्या नोटा खटखट काढून द्यायले. खरंच जर संतोष बांगर पण यांना जर लोकांचं भलं करायचं असतं ना, तर त्यांनी त्या गरीबाची जाण ठेवून एका बंद लिफाफ्यामध्ये पैसे पण देऊ शकतो. दाखवण्याचा प्रकार कशासाठी? संतोष बांगर हे सत्तेत होते, कळमनुरीच्या सरकारी दवाखान्यामध्ये कोणताही पेशंट रेफर केला तो हिंगोलीला जातो, हिंगोलीहून इकडे नांदेडला पोहोचला जातो. साधं हे आरोग्य खातं जिल्ह्यातलं सुधरू शकले नाही. संतोष टारफे असतील का संतोष बांगर यांनी कोणते विकास केलेले आहेत? विकास दाखवा ना. ना युवकांना बेरोजगाराचा विकास आहे, ना शेतकऱ्यांच्या सिंचनाचा विकास आहे, ना पाणी इथं आहे, ना नगरपालिका गेली 2.5 वर्षापासून या दलिंदर सरकारनं जिल्हा परिषदेच्या 2.5 वर्षापासून इलेक्शन नाहीत, नगरपालिकेचे नाहीत, नगरसेवकांकडे निधी नाहीये, जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य नाहीत, जशाला तसे सगळेच कामं रखडलेले आहेत. विकास कोणता केला दाखवावा. ही लढतची स्थिती निर्माण झालेली आहे. या उमेदवारापैकी तुमच्या पसंतीचा उमेदवार कोणता आहे आणि का? कळमनुरी विधानसभा मतदारसंघामध्ये शेती हा व्यवसाय प्रामुख्याने केला जातो आणि त्याच व्यवसायाच्या अनुषंगानं आणि सध्या या कळमनुरी विधानसभेमध्ये एक शेतकऱ्याचा खरा मित्र म्हणून अजित मगर यांची ओळख आहे. आणि अजित मगर मागच्या विधानसभा निवडणुकीपासून त्यांचा पराभव झाल्यापासून सतत 5 वर्ष या मतदारसंघामध्ये पीक विमा असो, पीक कर्जाचा विषय असो आणि तसेच शैक्षणिक विषय अडचणी, विद्यार्थ्यांच्या अडचणी असो, तसं समाजातील सर्व वंचित घटकांसाठी सतत 5 वर्ष कार्यरत असणारा माणूस आज या निवडणुकीमध्ये अपक्ष म्हणून उभा आहे. आणि त्यांना सर्वच समाजामधून, कारण शेतकरी हा सर्व समाजामधून येतो, त्या सर्व समाजामधून त्यांना पाठिंबा मिळत आहे. आणि चौरंगी लढतीमध्ये निश्चितच मतविभाजनाचा फायदा होऊन अजित मगर यांचा विजय निश्चित होणार आहे. कळमनुरी विधानसभा मतदारसंघात मोठी समस्या काय? सर्वात मोठी समस्या तुमच्या हिशोबाने? रस्त्याची, सिंचनाची आणि शिक्षणाची. कळमनुरी तालुका हा सर्वात जुना तालुका आहे. या तालुक्यामध्ये अजूनही महाविद्यालयीन क्षेत्रामध्ये इथं BSc शिक्षण घेण्यासाठी, पदवी घेण्यासाठी कुठलंही कॉलेज कार्यरत नाही या तालुक्यामध्ये, शहरामध्ये. त्यामुळे सगळ्यात मोठी समस्या रस्त्याची, सिंचनाची, शिक्षणाची आहे. मागील 10 वर्षामध्ये कळमनुरी विधानसभेत विकास काय झाला?
कळमनुरी शहरामध्ये विकासाच्या फक्त विधानसभामध्ये. घोषणा झाल्या. कळमनुरी विधानसभामध्ये विकासाच्या घोषणा झाल्या. हजारो कोटीमध्ये फंड आणला असं दाखवलं. प्रत्यक्षात मात्र कुठेही काम मोठ्या प्रमाणात दिसलं नाही. त्याच्यामुळे असा विकास झाला असं काहीच म्हणता येत नाही. जनता कोणाच्या सोबत आहे? जनता अजित मगरच्या सोबत अजित मगर सोबत. 100%. तुमच्या पसंतीचे उमेदवार कोण आहे? अजित भाऊ मत अजित भाऊ. काहून? शेतकऱ्याचे प्रश्न मांडतात, पीक विम्याचे मांडतात, पुन्हा विद्यार्थ्यांसाठी साहित्य वाटप करणे, हे याच्यामुळं आम्हाला अजित भाऊच पसंत आहे. अजित भाऊ. तुमच्या पसंतीचे उमेदवार कोण? अजित भाऊ मगर शेतकऱ्यांचे जे खरं मित्र आहेत ते आमचा उमेदवार आहेत. आम्ही त्यालाच निवडून देणार आहोत. मामा तुमच्या पसंतीचे उमेदवार कोण आहे? आमच्या पसंतीचे एकमेव उमेदवार अजित भाऊ मगर. म्हणजे हम्म. की एकदम ग्रामीण भागात तळागाळापर्यंत पोहोचलेला माणूस म्हणजे हेच आहेत. आणि दुसरे आहेत ते असं काय झालंय त्याहीच कळलं आज की आपल्यामुळं किती चुका झाल्यात, काय झाल्यात, त्या दुरुस्त करण्यासाठी ते साड्या वाटा, पैसे वाटा, काही करा, पण सगळीच जनता अजित भाऊ सोबतच आहे. आज पुढे येत नसली तरी घराघरात अजित भाऊचं नाव आहे आणि अजित भाऊ सोबतच राहणार आहे. मागच्या 10 वर्षात कळमनुरी विधानसभा मतदारसंघात विकास कामे किती झाले? विकास कामं झाले, एका वर्षात रस्ते फुटून गेले. याला विकास म्हणतात का? आमचा सांडस सालेगाव रस्ता एका वर्षातच फुटायला सुरुवात झाली. याला विकास म्हणतच नाही. तर हप्तेखोर विकास आहे हे सगळा. जनता कोणाच्या सोबत आहे? अजित भाऊ सोबत अजित भाऊ सोबत. हो, अजित भाऊ राहणार. मगर निवडून येणार. नक्की येणार. 100%. 100%. लोकसभा के चुनाव शुरू है, इसमें जो है तो तुम्हारे पसंद का उम्मीदवार कौन सा है? अभी महाविकास आघाड़ी है, महाविकास आघाड़ी. महाविकास आघाड़ी से कौन उम्मीदवार है? संतोष जी तारपुर, संतोष टारफे. संतोष टारफे साहब को वोट क्यों देना चाहते हैं? क्योंकि अभी नवा चेहरा है. इससे पहले भी आमदार रहे वाले हो. इसके पहले भी 5 साल आमदार रहा जो है, उनका कार्यकाल देखे अपन ने. अभी जो रनिंग आमदार है, अभी कुछ ये नहीं आमदार हो, कुछ विकास काम हुए नहीं गाँव में. विकास हुए तो खाली गुत्तेदारी का विकास हुआ, किसके कुछ काम नहीं हुआ. बेरोजगारी कलमनुरी में इतनी है, कुछ नहीं लाए, खाली बेरोजगारी के नाम पे खाली उन्होंने ये करे. इस बार के चुनाव में जो तो विकास का मुद्दा चलेगा. जो हमारा काम रहेगा मुस्लिम का, उसको वोट करेंगे. कलमनुरी विधानसभा में जैसा कि आप जानते हैं कि प्रमुख रूप से 4 उम्मीदवार जो चुनावी मैदान में है, तो इसमें से आपकी पसंद का उम्मीदवार कौन सा है और क्यों है? आज का हालात ये है विधानसभा के कि हर उम्मीदवार ये देख रहा है कि भाई मुस्लिम उम्मीदवार किधर जाता है. अब हमारी तो ये सोच है जो आगे हमारे युवा पीढ़ी के बारे में, शिक्षण के बारे में, जो भी बच्चे आज तालीम याफ्ता है उनके हद तक अगर कोई सोचता होगा अच्छा उम्मीदवार है तो हम उसको मतदान देंगे. बाकी हमारा क्या है, आज जो युवा परेशान है कल में सबसे ज़्यादा जो है तो बेरोजगारी. ये जो ख्यालात रखने वाला है वो आदमी है. इसके पहले भी हमने आरपी साहब को मतदान दिए थे, लेकिन उन्होंने कोई कार्य 5 साल में किए नहीं ना. अभी कौन सा उम्मीदवार आपके पसंद? ऐसा पसंद का कुछ भी नहीं. जो हमारा कार्य करने वाला है कौन है? अच्छा कौन है उसका उम्मीदवार नाम लो ना. नाम लो ना. नाम नहीं लेते. अब अच्छा. नाम कैसा लेंगे? फिर आप ताकि हमारा आपका कार्य वोट करने किसको? वाला होना, हमारे समाज को लेके चलने वाला वो उम्मीदवार को हम मतदान देंगे. ऐसा नाम क्या लेंगे? अरे खड़ रहे फार्म भर दिया, हमारे को आमदार बनाओ बोले तो थोड़ी जमता. कार्य क्यों छोड़ रहे तुम? 5 साल पहले भी रखे तुमको लोगों ने, बिना इसका लाए तुमको चुन के. हमने भी काम करे तुम्हारा. 15 दिन फुकट मेहनत करे, कोई बोल दे हमारे को, कोई आ रहे बोल के किसकी चाय पिए हमने, कोई उम्मीदवार. तुम तो काम छोड़ दे रहे लोगों का करना. अरे कम से कम लोगों के कार्य में तो रहो. कोई भी पार्टी रहो, हमको डॉक्टर संतोष टारफे से नाराजगी है. हम खुल के नहीं. नाराजी बोले तो खुल के नाराजी, वो नाराजी का सवाल ही नहीं है ना. काम ही नहीं कर रहे, तुम्हें नाराजी का क्या सवाल है? ठीक, थैंक यू. तुमको स्टैंड है, तुम्हारा पोजीशन, तुमको काम करना था. तुमने क्यों 5 साल का मौका गंवाए? डायरेक्ट अभी फार्म भरे के बोले मेरे को आमदारी बनाओ, ऐसा कहाँ से होगा? इसलिए नाराज है लोग हमारे. मैं खुद भी नाराज हूँ. ठीक ठीक, थँक्यू. तुमचं नाव कुठे? सध्याच्या निवडणुकीत तुमच्या पसंतीचा उमेदवार कोणता आहे? आमच्या पसंतीचा उमेदवार संतोष बांगर. संतोष बांगर. संतोष बांगर का? संतोष बांगर कारण की कामं आहेत आता खेडेगावात, पांधन रस्ते आहेत, नालीचे कामं, अशी म्हणजे गावाची कामं ती संतोष बांगरनं आमच्या इथे चांगली केलेली आहे. तुमचं गाव कोणता? शेनोडी. शेनोडी. हा. बांगर, बांगर. संतोष बांगर. गाव कोणतं आपलं? गाव उमरा, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली. संतोष बांगर का? चांगला माणूस आहे, सुखा दुखाला कोणाच्या पण काय पडते. संतोष बांगर. हो. कळमनुरी विधानसभा मतदारसंघात हे जे 4 प्रमुख उमेदवार आहेत, यापैकी तुमच्या पसंतीचा उमेदवार कोणता आहे? आमच्या पसंतीचे संतोष टारफे. कुठले आहे तुम्ही? आम्ही घोळवा, तालुका कळमनुरी, पंचायत समिती माझी सदस्य आहे. पंचायत समिती. हा, आजवर आम्ही इथपर्यंत संतोष बांगर संघ होतो. संतोष बांगरनं कळमनुरीला हाफीस सुद्धा खोललं नाही. आम्ही म्हणलो महिन्यावारी तुम्ही भेट देत जा,
आणि कार्यकर्ते आम्हाला जर जायचं असलं तर त्याला हिंगोलीला भेटायला जावं लागेल, तेही बी पहाटे 6 वाजता. मग तुम्हाला येळभरे भेटणार नाही, कधी बोलणार नाही, गेलं तर रस्त्यात बोलवतच नाही. तिथे जाऊन 6 वाजता भेटायचं त्याला, त्याची गाडी घेऊन जायचं. आमच्यासारख्यापाशी वाहन नसते, वाहनानं जायचं, गरीब माणसानं कधी भेटायचं. निवडून कोण येणार? आता निवडून संतोष टारफे साहेबच येणार. मुख्यमंत्री कोण पाहिजे तुम्हाला? मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच उद्धव पाहिजे. ठाकरे पाहिजे. हा. तुम्ही सांगा तुमच्या पसंतीचे उमेदवार कोण? आमच्या पसंतीचे डॉक्टर संतोष टारफे साहेबच आज पसंतीचे, कारण की उच्च शिक्षित माणूस असून, शांत संयमी आणि एकदम शांत स्वभावाचा माणूस असून, हे आता पाहिल्या मागच्या काळामध्ये की समजा महायुतीच्या काळामध्ये कुठलंही काम झालं नाही, शेतकऱ्याचे प्रश्न सुटले नाहीत, युवकांचे प्रश्न सुटले नाहीत. त्याच्यामुळे हे आमच्या आता महाविकास आघाडीलाच आहे आणि उद्धवसाहेब ठाकरेच मुख्यमंत्री पाहिजेत. कळमनुरी तालुक्यामध्ये विकास झाला का? कुठल्याही प्रकारचा विकास झाला नाही, फक्त नारळ फोडण्याचं काम झालेलं आहे. कुठलंही हे नाही. लाडकी बहीण हे सगळं लाडकी बहिणीचं याच्या नावावर यांचं हे जे आहे, कुठे महागाई नेऊन ठेवली. सोयाबीन आज 3800 ते 4000 आहे. 2012ला सुद्धा सोयाबीन 4200 होतं, ते आज तेच भावात. कुठल्याही कापसाला सुद्धा भाव नाही, कुठल्या याला नाही. शेतकरी साधारण नाराज आहे त्याच्यावर. कुठलाच जे नागरिक गाव कोणतं तुमचं? माझं गाव चिंचोर्डी आहे, चिंचोडी आहे. तालुका कळमनुरी. इथे काही युवाही आहे, आपण त्यांनाही विचारणार की तुमच्या पसंतीचे उमेदवार कोण आहे? आमच्या पसंतीचे उमेदवार हे डॉक्टर संतोषजी टारफे साहेब हेच असतील, कारण गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही साहेबांसोबत आहे आणि आमच्या विद्यार्थ्यांच्या काही अडचणी असतील किंवा आमच्या आदिवासी योजना असतील, त्यांनी आमच्याकडे विशेष लक्ष देऊन या ठिकाणी आम्हाला आतापर्यंत मोलाचं सहकार्य केलेलं आहे. त्यामुळे आमचं मतदान हे डॉक्टर संतोष टारफे साहेब यांनाच असेल. अनेक काही लोक आहे, आपण त्यांनाही विचारणार, या निवडणुकीत तुमचे पसंतीचे उमेदवार कोण आहे? आमच्या पसंतीचे उमेदवार डॉक्टर दिलीप मस्के नाईक हे आहेत. काहून? चांगला चेहरा आहे, चांगला मोहरा आहे. आतापर्यंत विकास किती झाला विधानसभेत? या कळमनुरी तालुक्यामध्ये गेल्या 5 वर्षापासून एकही विकास नाही, एकही विकास काम झालेलं नाही. एकही विकास काम नाही. म्हणून तुम्ही डॉक्टर दिलीप मस्के नाईक यांना पसंती देतात? हो. ठीक आहे. तुम्ही सांगा तुमच्या पसंतीचे उमेदवार कोण आहे? आमच्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आमचे लाडके नेते डॉक्टर मस्के साहेब हे उमेदवार आहे. आणि बाळासाहेबांनी सांगण्याप्रमाणे SC ST OBC यांचं आरक्षण वाचलं पाहिजे. मागच्या सरकारने, या जातीवादी सरकारने ST ST आरक्षणामध्ये क्रिमिनल आणि वर्गीकरणचा निर्णय घेतला आहे. याचा सर्वप्रथम आम्ही वंचित बहुजन आघाडीतर्फे तालुका कळमनुरी जाहीर निश्चित करतो आणि येणाऱ्या काळामध्ये सर्व SC ST OBC या सर्वांना घेऊन SC आणि STचं आरक्षण तसेच OBC आरक्षण हे वाचलं पाहिजेत, ही भूमिका बाळासाहेब आंबेडकरची आहे. यामुळे आमच्या तालुक्यामध्ये डॉक्टर मस्के साहेब हे खंबीर नेतृत्व आहे असे आम्ही मानतो. या निवडणुकीत तुमच्या प्रमाणे, तुमच्या हिशोबाने कोणी जो निवडून येणार? आमचे वंचितचे डॉक्टर दिलीप मस्के साहेब हेच निवडून येणार आहे. कारण मागील आमदार संतोष बांगर यांनी विकास कामं कुठेही केले नाही. उलट दारूचे धंदे, मटके, जुगार आणि जे विद्यार्थी आहे, आज लहान युवक आहेत, ते आज दारूच्या आहारी गेलेले आहेत, व्यसनाधीन झालेले आहेत. आमच्या मी वाकोडी सर्कलमधील मौजे तरोडा येथील ग्रामपंचायत सदस्य आहे. मी वारंवार उपजिल्हा माननीय उप अभियंता यांना वारंवार आमच्या तरोडा आणि कळमनुरी हा रस्ता जो आहे, या रस्त्यावर देवधरी तलावापासून देवधरी तलावाच्या ओढ्यावर पूल आहे, तो लहान आहे आणि त्या पुलावरून पावसाळ्यात पाणी जात असतो. थोडं जरी पाणी आलं तरी त्या पुलावरून पाणी जाते. मी प्रत्येक वेळेस निवेदन दिले, माननीय आमदार साहेब यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे. कारण वाकोडी ते कळमनुरी ही आम्हाला जवळ बाजारपेठ आहे. विद्यार्थ्यांना, शाळेतल्या विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी त्या एकच रस्ता आहे. थोडं जरी पावसात पाणी आलं तर त्या याच्यावर पुलावर पाणी येते आणि हे वारंवार निवेदन देऊन सुद्धा या सरकारनं काम केलं नाही. म्हणून डॉक्टर मस्के साहेब यांना निवडून देणार आहोत आणि डॉक्टर मस्के साहेबच निवडून येतील. उमेदवार सांगा आणि तुम्ही त्याला का पसंती देतात?
हेही सांग. आमच्या पसंतीचा उमेदवार डॉक्टर मस्के नाईक आहेत. एक तर शिकलेले आहेत आणि पैशाने डॉक्टर पण आहेत. आणि दुसरं म्हणजे सांगायचं म्हणलं वंचित बहुजन आघाडीचा जो तुम्ही जाहीरनामा बघितला काल प्रसिद्ध झालेला, KG to PG पर्यंत जे शिक्षण आहे ते मोफत आहे आणि असा कुठल्याही पक्षानं काढलेला जाहीरनामा नाही. एक महत्त्वाचं. दुसरं म्हणजे बेरोजगारावर बी त्याने काढलेला जाहीरनामा आहे आणि जे की समजा आरोग्य आहे, शिक्षण आहे हेच आणि शेतीविषयक बी काढलेला आहे. आणि आपला सामान्य माणसाला काय पाहिजे, एक बेरोजगारीचा प्रश्न सुटला पाहिजे आणि KG to PG हे मोफत शिक्षण पाहिजे. निवडणूक सुरू आहे. तुमच्या पसंतीचे उमेदवार कोणता आहे? टारफे साहेब. कारण साधा म्हणजे माणूस चांगला आहे. कळमनुरी विधानसभा मतदारसंघात विकास कामे झालेली आहेत. हा झालीत ना, पहिली म्हणजे याच्या 5 वर्षात नाही झाली, पण याच्या काळामध्ये झालेली आहे. पहिले 5 वर्ष आले तेव्हा. विधानसभा चुनाव शुरू है. विधानसभा चुनाव के अंदर टोटल कुल 19 उम्मीदवार चुनावी मैदान में, जिसमें से 4 प्रमुख उम्मीदवार है. इसमें से जो है तो तुम्हारे पसंद का उम्मीदवार कौन सा है? यहाँ पे महाविकास आघाड़ी के डॉक्टर संतोष टारफे ये हमारे पसंद के उम्मीदवार है. इन्होंने पहले 5 साल पहले भी आमदार रह चुके हैं. वहाँ पे आमदार रह के हर गांव में उनका कंसल्ट है, हर गांव में उनके कार्यकर्ता है और हर गांव में उनका काम होने वाला है. इसीलिए हम लोग उनको चाहते हैं और हम महाविकास आघाड़ी के साथ हैं. मुख्यमंत्री किसको देखना चाहते हैं? मुख्यमंत्री उद्धव साहब ठाकरे. यहाँ पर जो है तो विकास काम कितने भी तो कलमनुरी विधानसभा के अंदर पिछले 5 सालों में या फिर 10 सालों में विकास काम कितने हैं? वो दिखने वाले तो विकास काम दिख रहे ही नहीं, लेकिन कहाँ हुए कहाँ नहीं पता नहीं. लेकिन ये विकास कामों का जो सिलसिला है, ये समृद्धि महामार्ग हुआ वो तो सेंट्रल गवर्नमेंट का है, लेकिन ये स्टेट में कहाँ क्या करे ये तो कुछ दिखाई नहीं. ठीक, धन्यवाद. आदिवासीचा पुतळा आणला, शिवाजी महाराजचा आणला, टिपू सुलतानचा काऊन नाही आणला? आम्हाला बी जागा द्या. टिपू सुलतानचा बी पुतळा पाहिजे आम्हाला बी जागा द्या. फक्त वोट पाहिजे. आदिवासीसाठी करायले, शिवाजी महाराजसाठी करायले, टिपू सुलतानसाठी काऊन नाही करायला तुम्ही? टिपू सुलतानचा बी पुतळा पाहिजे. सध्या हे जो निवडणूक सुरू आहे, या निवडणुकीत तुमच्या पसंतीचा उमेदवार कोणता? आता कोणता म्हणून म्हणा हो बा. तुमचे नाही का? कोणाला वोट करणार तुम्ही? बांगर आहे बांगर. बांगला वोट. कुठले तुम्ही? चाळवा. बांगल. सोनाजी किल्ला कुठले आपण? इंदिरानगर कळम. सांगा तुम्ही तुमच्या पसंतीचा उमेदवार कोणता आहे? संतोष दादा बांगर. समजा बांगल. काहून समजा लय लोकांचे काम केले, गरीब लोकांची मदत केली, दवाखाने असू द्या, शेतकऱ्याचे मुद्दे असू द्या, लय मदत केली त्याची. एकनिष्ठ आमदार म्हणजे इथं 100% वोटिंग या आमदार साहेब. पसंतीचा उमेदवार कोणता आहे कळमनुरी विधानसभा मतदारसंघ? संतोष दादा बांगर. संतोष दादा बागर. कोण? संतोष दादा बांगरने भरपूर कामं केलेली आहेत कळमनुरी तालुका हिंगोली जिल्ह्यामध्ये. कोणते काम केले? बोलू शकता का? भरपूर कामं केले, सांगू शकत नाही एवढे कामं केले. त्यांनी एखादा काम सांगा. भरपूर काम केले त्यांनी. गोरगरिबाला मदत केली. डिपूची शेतकऱ्याची समस्या जी आहे ती समस्या सोडवली. वीज बिल 24 तास चालू आहे. शेतकऱ्याच्या मालाला म्हणून तुम्ही बांगर सोबत. हा बांगर सोबत. ठीक. लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटले का? हो भेटले 7,000. 6,000 रुपये भेटले. कुठले? चिंचोली. सध्या जे निवडणूक सुरू आहे, या निवडणुकीत तुम्ही जो तो कोणत्या पक्षाला सपोर्ट करणार? संतोष बांगर. काहून संतोष बांगर? लाडकी बहीण कधी बी आम्ही फोन लावला तर आमचं काम करतात. लाडकी बहीण योजनेचा जे तुम्हाला लाभ मिळाला म्हणून तुम्ही आमदार नाही नाही तसं काही नाही. ते म्हणजे आम्हाला आम्ही कधी बी फोन लावला तर आमचे काम करू शकतो. क्योंकि संतोष बांगर साहब ने इतने काम करे तो जो देखने को मिलते हैं अपने को अभी. बाकी जो आमदार इससे पहले जो आए वाले हैं, वो आमदार का हमने कुछ विकास देखे नहीं. संतोष दादा का नाम आज भी है और अगला इलेक्शन में जो भी होगा वो आमदार साहब को निवड़ के देने वाले पब्लिक रहेंगी और आमदार संतोष बांगर ही जिनके आएंगे. निवडणुकीत तुमच्या पसंतीचा उमेदवार कोणता आहे? सध्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये संतोष टारफे हे ह्या ठिकाणचे कळमनुरी विधानसभेचे पसंतीचे उमेदवार आहे. काहून? तर एकतर त्यांनी ज्या पक्षाकडून उमेदवारी घेतलेली आहे तो पक्ष सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्व धर्मसमभाव, धर्मनिरपेक्ष आणि सर्व
जाती जमातीला सोबत घेऊन चालणारा आणि त्या पक्षाचा उमेदवार म्हणून त्यांना आमची पसंती आहे. विकास कामे किती झाले मागील 5 वर्षात कळमनुरी विधानसभेत? थोडा विकास झाला ना, विकास झाला नाही असं नाही. विकास कळमनुरी तालुक्यामध्ये भरपूर झाला, पण तो वाळू माफियाचा विकास झाला. विकास झाला तो येणाऱ्या माजी ह्या आमदाराच्या जवळच्या कार्यकर्त्याचा, गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा ह्यांचा विकास जरूर झाला. सर्वसामान्य माणूस हा भिके कंगाल होऊन बसलेला आहे. 4,000 सोयाबीन विकायलाय आणि 900 रुपयाचा गॅस घ्यायलाय, म्हणून विकास हा काही मोजक्या लोकांचा झालेला आहे. विकास झाला, परंतु तो त्या लोकांचा झाला. ठीक आहे. आता जे विधानसभा निवडणूक सुरू आहे, या निवडणुकीत तुमच्या पसंतीचा उमेदवार कोणता आहे? आमच्या पसंतीचा उमेदवारच नाही, कारण उमेदवार नाही इथं. त्याचे घरं भरणारे लोक आहेत, हे आम्हाला घेणं देणं नाही यांच्याबद्दलचं. आमच्या सोयाबीनला भाव नाही, आम्ही शेतकरी आहो ना. हे मतदान मागतात लोक, पाया पडायला आता तयार झाले. आतापर्यंत कोणी पाहिलं नाही. शेतकरीची एक माझी समस्या आहे, आम्हाला अर्ध्या रात्री 12-1 वाजता लाईट देते हे गव्हर्नमेंट. आम्ही इचू काढायचं, आता गहू हरभरा पेरायचं, भिजवायचं, काय करायचं ते याने ते बघाव ना. या बायाला पैसे देते, याला पैसे देते, पैसे वाटायलेत हे लोक. आणि आमच्यासारखे लोक एक 90 किंवा काय पावशी मटण वगैरे घेणारे लोक यांना मतदान देतात. शेवटी हे काय करतात हे आमच्याकडे लक्ष आहे का या शेतकऱ्यांचं, एवढं सांगा म्हणा त्यांना. आम्हाला शेतकऱ्यांची जे समस्या आहे त्यांच्यावर कोणी बोलत नाही, कधीच बोलले नाही. कोण बोलतंय? सांगायला गेलेत म्हणतात शेतकरी तुला काय कळतंय. आता हमी भावानं सोयाबीन जे लोक घेतात किंवा त्यांनी जाहीर केलं, आम्ही बघतो टीव्ही किंवा युट्यूब वगैरे, त्याच्यावर गव्हर्नमेंटनं हमी भाव जाहीर केला होता. त्याचं दुकान कुठं आहे? आम्ही त्या दुकानदाराकडे गेलो, म्हणतात त्याचं दुकान जिथं आहे तिथं नेऊन द्या. आम्ही 4,000 रुपयानं सोयाबीन दिलं, आमचा मतलब काय किंवा शेतकऱ्याचा मतलब काय? या लोकांना आम्हाला करायचे काय हे सांगा म्हणावं त्यांना. कोण आमदार आहे, कोण खासदार आहे? कधी संसद भवनमध्ये जाऊन बोलतात का आमच्याबद्दल, आमच्या तालुक्याबद्दल, किंवा हे दुष्काळ आहे किंवा हे आहे? आता आमचं समस्या एवढी आहे की जे काय म्हणतो आपण त्याला सिंगल फेज देवा. आमचे 25% जवळजवळ 30-35% लोक आम्ही शेतांना राहिलो आता. आम्हाला रात्री लाईन देतात, आम्हाला सिंगल फेज द्या म्हणावं. कोण जे निवडून येते त्यांना सांगा तुम्ही की आम्हाला सिंगल फेज तरी द्या, कमीत कमी पैसा नको. तुमच्या पसंतीचा उमेदवार कोणीच नाही. काय करता पसंतीचा येऊन? आमच्या पसंतीचा तुम्ही आहे समजा उदाहरणामध्ये, किंवा चांगली माणसं आहात. उद्या इकल्या गेले तर आम्ही तुमचं काय घ्यावं? आम्ही तुमचं काय धराव का? तुम्हाला काय बोलावं? आम्ही बोलू देता का तुम्ही? उद्या निवडून आले नंतर पसंतीचा उमेदवार म्हणजे ज्यांनी आमच्यासाठी काय केलं ते पसंतीचा उमेदवार असतो. महत्वाचं की हे चांगलं आहे किंवा ते चांगलं आहे. आता तर खूप मोठं सांगतात, हे करतो ते करतो, आणि शेवटी विकला जातात. हे लोक आम्हाला माहित आहे, नाही 100% माहित आहे की विकला जातात. पण पसंतीचा उमेदवार कोणाला म्हणावं आम्ही? सांगा तुम्ही. मत कोणाला करणार? मत कोणाला करणार म्हणजे मत तो करावं लागणार ना तुम्हाला. मत तर करतो आम्ही, पण आम्ही आमच्या पद्धतीनेच करणार आहोत. कोणाला करणार म्हणजे तुम्ही आमच्यावर बर्डन आणायचं नाही. आम्हाला अधिकार दिला, आम्हाला अधिकार नाही. आम्हाला कोणाला द्यायचं तर आम्ही ठरवू. आम्हाला हे देतो ते देतो काहीच देत नाहीत. किती वेळेस निवडून आला, पण किती लबाड बोला माणसं.